आज या महाविकास आघाडीच्या बैठकीनिमित्ताने आपण सर्व पत्रकार बंधू इथं आले, त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना बाशी दिवाळीच्या पण खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या 2-4 दिवसामध्ये तुम्ही या नगरपालिकेचं जे निवडणूक काल जाहीर झाली आणि 3 तारखेला ज्याचं मतदान 2 तारखेला ज्याचं मतदान आणि 3 तारखेला ज्याचा निकाल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सर्व आणि त्याच्या बरोबरीने जे सहयोगी पक्ष आहेत, मनसे असेल, MIM असेल, समाजवादी पक्ष असेल, हे सगळे मिळून महाविकास आघाडीतर्फे पाचोरा नगरपालिका असेल, जळगाव जिल्हा परिषद असेल, पाचोरा पंचायत समिती असेल, इथं पूर्ण क्षमतेने आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत. गेल्या 2 मेळाव्यांमध्ये जर आपण बघितलं तर या 2 मेळाव्यांमध्ये आमदारांनी असो किंवा मग चाळीसगावचे आमदार आणि पाचोऱ्याचे माजी आमदार यांनी असो किंवा अमोल शिंदे यांनी असो, लोकांच्या विकासाच्या प्रश्नांवरचा कुठलाही प्रश्न त्याच्यावर चर्चा केलेली नाही. केवळ हा किती नालायक आहे आणि तो किती नालायक आहे याच्यावरच संपूर्ण मेळावे किंवा त्यांची भाषणं झालेली आहेत. मला असं वाटतं की बाबा महाराष्ट्रामध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजप हे वरती विधानसभेत आणि केंद्रामध्ये सत्तेत एकत्र बसलेले, मांडीला मांडी लावून बसलेले असताना इथं मात्र ते पाचोऱ्यातल्या जनतेला उल्लू बनवत आहेत, मूर्ख बनवत आहेत आणि सांगतात की आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढत आहोत. उद्या निवडणूक झाल्यानंतर हे परत एकाच खुर्चीवर बसतील. पाचोऱ्यातला 60-40चा फॉर्म्युला माहिती आहे. या 60-40च्या फॉर्म्युला प्रमाणे त्यांची निवडणूक ठरलेली आहे. आपले कोणते बळी द्यायचे आणि भाजपचे निवडून आणायचे हे सुद्धा आमदारांनी ठरवलेलं आहे आणि या भाजपने कोणाला बळी द्यायचं आणि आमदारांचे निवडून आणायचे हे सुद्धा भाजपमध्ये अंतर्गतरित्या त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे, अशी इथपर्यंत आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून पाचोरेकर जनतांनी आता या दोघांना नाकारून एक नवीन पर्याय या निमित्ताने दिला पाहिजे. महाविकास आघाडी सक्षम पर्याय या निमित्ताने निवडणुकांमध्ये देणार आहे. मग नगरपालिका असो, पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो. दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की अनुदान घोटाळ्याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा दोन्हीकडनं झाली. आमदारांनी तर त्याच्यावर ब्र सुद्धा काढला नाही. परंतु तुमच्या माहितीसाठी मी एक गंमत सांगतो. आमदारांना हे माहिती आहे का नाही माहिती, कारण त्यांनी इतक्या या 5-7 वर्षामध्ये जसं भाजपचे दिलीप भाऊ बोलले की खोके आल्यामुळे यांनी प्रचंड प्रॉपर्ट्या घेतल्या. एक प्रकारे भाजपच्या व्यासपीठावरनं अधिकृतरित्या हे घोषित झालं की यांना आम्ही खोके दिले आणि म्हणून हे आमच्याकडे पक्षांतर करून आले. हे इथं काल दिलीप वाघांनी जे सिद्ध केलं त्या अनुषंगाने त्यांनी ज्या काही प्रॉपर्ट्या घेतल्या त्यातल्या आंबेवडगाव येथील एक प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीचं त्यांचं जे अनुदान आहे अतिवृष्टीचं ते कोळी नावाच्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर झालेलं आहे. याचा सुद्धा शोध आमदारांनी घ्यावा आणि आमदारांनी चुकीच्या त्यांच्या पक्षातल्या चुकीच्या लोकांची बाजू घेणं पहिलं सोडावं. जर या घोटाळ्यामध्ये आमच्यापर्यंत इथपर्यंत माहिती की सुरुवातीच्या काळामध्ये आरोपींपैकी काही आमदारांना भेटले, मग आमदारांनी तहसीलदार आणि प्रांतांना सांगितलं जाऊ द्या, किरकोळ गोष्ट आहे, तुम्ही दुर्लक्ष करा, ते पैसे देऊन टाकणार आहेत. पण जेव्हा महसूल विभागाला हे समजलं की याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि मग त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आमदारांच्या सूचनेकडे आणि त्यांनी गुन्हे दाखल केले. वास्तविक मी अभिनंदन करतो त्या तहसीलदारांचं आणि प्रांतांचं की त्यांनी दबाव असताना सुद्धा प्रामाणिकपणे गुन्हे दाखल करून याचा तपास EWS कडे दिलेला आहे, इकॉनॉमिक्स विंग कडे दिलेला आहे. तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यासाठी स्वतंत्रपणे न्यायालयीन आयोग बसला पाहिजे, कारण हा शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न आहे. SIT ने काही सिद्ध होणार नाही. आजपर्यंत फडणवीसांनी स्थापन केलेल्या एकाही SITचा निकाल लागलेला नाहीये, एकाही. त्यामुळे न्यायालयीन आयोग याच्यामध्ये कायदेशीररित्या गठीत व्हावा, याची चौकशी व्हावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो. दुसरं महत्वाचं मी याच्यामध्ये सांगतो की तालुक्यातल्या पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या ग्रामीण भागांमधल्या समस्यांबाबत आम्ही या निवडणुकांमध्ये आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेलाच आहे. आता परवा सचिन सुदातांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं या अतिवृष्टीच्या अनुदानाबद्दल, म्हणून काल माझे आमदार त्याच्यामध्ये बोलले की अनुदानाचं काय झालं, अतिवृष्टीचं अनुदान आम्ही देणार आहोत. काल अमोल शिंदे बोलतायत की आम्ही अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, सत्ता आमच्याकडे द्या, मग बघा कसं तुमचं पाचोऱ्याचं अनुदान मिळत नाही. मंगेश चव्हाणांना आम्हाला या निमित्ताने सांगायचंय, तू तुझ्या तालुक्यासाठी तू 84 ना 88 कोटी जादाचे मंजूर करून आणतोस आणि या तालुक्यामध्ये येऊन मतं मागतोस, मात्र म्हणत नाही की मी या तालुक्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल बा म्हणून. बोलायच्या आधी मेळाव्यात कशाची वाट बघत होती तुम्ही, मेळाव्याची की आमदार किती नालायक हे सांगायसाठी तुम्ही आमचं अनुदान रोखून धरलं का? मग
या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अनुदान भाजपने केवळ आमदारांना नावं ठेवण्यासाठी म्हणून रोखून ठेवलं का, हा आमचा त्या निमित्ताने सवाल आहे. आणि म्हणून हे सिद्ध साधकाचा खेळ आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असं भाजप शिवसेनेचं सुरू आहे. यांच्या भूलथापांना आणि यांच्या नुरा कुस्तीला तुम्ही भुलून जाऊ नका. हे एकमेकांच्या आई बहीण पण काढू शकतील उद्या प्रचारामध्ये, माऱ्या पण करतील, पण शेवटी रेस्ट हाऊस मध्ये त्यांचा मिलाप होईल, तिथंच 47चे वाटेकरी हे ठरतील. म्हणून या निमित्ताने प्रभावीपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे तुम्ही राहा. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, शहराच्या विकासाचा प्रश्न असेल. आता काल आमदारांनी छोट्या छोट्या गटारींचा उल्लेख केला, माझ्या आमदारांनीच केला ना, नाही, वैशाली सूर्यवंशींनी केला की छोट्या छोट्या गटारी बांधून ठेवलेल्या आहेत, पाणी वरती येतं. त्या गटारींचा ठेकेदार मंगेश चव्हाणांचे सगळे कामं चाळीसगाव मध्ये करतोय. त्याच गटारी बांधणाऱ्यांचा ठेकेदार चाळीसगाव मध्ये मंगेश चव्हाणांचे कामं करतोय. आणि मला काल आश्चर्य वाटलं की हा भाजपचा मेळावा आहे का शिवसेना, भाजप शिवसेना सत्तेच्या विरोधातला मेळावा आहे, अशा पद्धतीचे सगळं होतं. आणि म्हणून यांच्या सगळ्या कृत्यांचा काल आम्ही जे काही झालं या 2-3 दिवसामध्ये, आमदारांच्याही कृत्याचा आम्ही निषेध करतो की त्यांनी विकासावर बोलले नाही, आणि भाजपच्याही पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो की त्यांनी तालुक्याच्या प्रश्नांना हात घातला नाही. आणि तुम्हाला या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो, आणि या मीडियाच्या माध्यमातून, मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो, सगळ्या पाचोरा तालुका आणि शहरातल्या सगळ्या लोकांना आम्ही हात जोडून विनंती करतो की आम्ही कदाचित एकटे असू, ते म्हणतात यांना कोण गॉडफादर आहे, यांच्या मागे कोण आहे, परंतु जसा धृतराष्ट्र 100 कौरवांच्या मागे होता, तसा या भाजपवाल्यांच्या मागे तिकडे वरती बसलेला तो अफजल खान आहे, तो औरंगजेब आहे दिल्लीचा. आणि या औरंगजेबाच्या हिची स्वारी जी महाराष्ट्रावर आलेली भाजपच्या रूपाने, हिचं निर्दालन करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे लढतो आहोत, एकजुटीने लढतो आहोत. आम्ही शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवारांची किंवा काँग्रेस असेल, आम्ही एकटे नाही आहोत. असंख्य शेतकऱ्यांच्या मनातल्या इच्छा आमच्या सोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. शहरातल्या गुंडगिरीच्या विरुद्ध, सट्टा पत्ता अवैध धंदे यांच्या विरुद्ध बोलण्याची ताकद असूनही केवळ घाबरून जे बोलू शकत नाहीत, अशा दिनदुबळ्यांची आवाज म्हणून आम्ही उभा आहोत. आम्ही या गावातल्या बेरोजगारीचा एक आवाज म्हणून उभा आहोत. आम्ही महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भातला आवाज म्हणून आम्ही उभा आहोत. आणि या निमित्ताने जाता एवढंच सांगतो, या मीडियाला सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आमदारांना विचारा, दर निवडणूक आली की गोंडगावच्या आपल्या त्या चिमुकल्या बहिणीला न्याय द्यायची भाषा केली जाते. जवळजवळ 3 वर्ष होऊन गेले, आजपर्यंत त्या फास्ट ट्रॅकची घोषणा झाली नाही, फास्ट ट्रॅक कोर्ट अस्तित्वात आलं नाही, अजूनही ती केस बोर्डावर आलेली नाही, तिला न्याय मिळालेला नाही. आता या नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कृपा करून त्या चिमुकलीचा उल्लेख करून तिचा अपमान करू नका, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आवाहन करतो सगळ्या पाचोरीकरांना की तुम्ही महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभं राहा. तुमचा आवाज, तुमचे हक्क मागण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत.